नमस्कार। आज आपण जाणून घेणार आहोत विशुद्धी चक्राविषयी। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले अनाहत चक्र हे खालील 3 चक्र आणि वरील 3 चक्र यांना संतुलित करण्याचे काम करते। त्यापैकी हे विशुद्धी चक्र आपल्या रोजच्या आयुष्यात खालील 3 चक्र जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच हे चक्र महत्त्वाचे आहे। आपण आपले अनाहत चक्र बॅलन्स करून आपल्या नातेसंबंधांमध्ये जिव्हाळा निर्माण करतो आणि हा जिव्हाळा सांभाळण्याचे काम विशुद्धी चक्र करते। या चक्राविषयी बोलू तेवढे कमीच आहे, पण आज आपण इथे थोडक्यातच जाणून घेणार आहोत। हे चक्र आपल्या कंठाशी स्थित आहे। याचा रंग आकाशी असून याच्यामध्ये आपली बोलण्याची शक्ती आहे। आपल्यामध्ये आणि इतर प्राणीमात्रांमध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे आपण बोलून आपले विचार आणि भावना व्यक्त करू शकतो। ही वाणी म्हणजे आपल्याला दिलेले वरदान आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये वाणीला खूप महत्त्व आहे। पौराणिक ग्रंथांमध्ये संदर्भ आढळतो की सृष्टीचा अंत झाला तरी वेद कायम राहतात। वेद म्हणजे देवाची वाणी। आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सहजपणे म्हणून जातो की एखाद्याचा शब्द जिव्हारी लागला, ती व्यक्ती निघून जाते पण तो शब्द तसाच राहतो। म्हणजे आपल्या आयुष्यात शब्दांना किती महत्त्व आहे ते आपल्या लक्षात आलेच असेल। हे शब्द माणसांना जोडतात पण आणि तोडतात पण। म्हणून हे चक्र कसे बॅलन्स करायचे ते जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। पण त्याआधी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत का हे चक्र जर इम्बॅलन्स असेल तर आपल्याला कुठल्या समस्यांना आणि आजारांना सामोरे जावे लागते। तोपर्यंत थँक्यू।